नमस्कार. मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टर्न पेमध्ये आपलं स्वागत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षातले केंद्रातले सर्वशक्तिमान नेते अमित भाई शाह यांचे आज राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे चिरंजीव माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी मिळून भेट घेतली. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीसांनंतर थेट अमित भाई शहांशी संपर्क असणारे नेते म्हणून विखे पाटील ओळखले जातात. ते ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस ते थेट दिल्लीत जाऊन अहमद पटेलांना भेटायचे किंवा थेट सोनियाजींना भेटायचे. शिवसेनेत होते त्यावेळेस थेट मातोश्रीवर जायचे. ती त्यांच्या राजकारणाची पद्धत आहे. पार्टी हायकमांडशी थेट संबंध हा त्यांच्या राजकारणाचं आजवरचं वैशिष्ट्य राहत आलं आहे. आता खरं म्हणजे लोकसभा या बैठकीचा मुख्य मुद्दा होता दूध, असं त्यांनी आज माध्यमांमध्ये जी प्रेस नोट दिली त्यात दूध ह्या विषयावर, महाराष्ट्रातल्या दुधाचे भाव या विषयावर या भेटीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येतं. आता ज्यावेळेस दोन मोठे राजकीय नेते भेटतात त्यावेळेस फक्त दुधावरच चर्चा होईल असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण आपल्याला जे ठाऊक आहे, जे त्या प्रेस नोटचा जो भाग आहे त्यांच्याकडून आलेल्या, त्यानुसार महाराष्ट्रातल्या दुधाच्या प्रश्नाबद्दल किंवा दुधाच्या प्रश्नावर त्यांनी विखे पाटलांनी काढलेल्या तोडग्यावर चर्चा झाली असं आपण गृहीत धरू. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तशीच झाली असेल. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कांदा आणि दुधाने भाजपला मोठा फटका दिला, तर विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीनने रडवलं. आधी शेतकरी रडले, नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाला रडवलं. दोघांच्याही डोळ्यात अश्रू आले म्हणून आता दूध उत्पादकांच्या डोळ्यातले अश्रू पुसायचं भारतीय जनता पक्षानं ठरवलं असावं. म्हणूनच महाराष्ट्रातल्या दुधाच्या दराचा जो बट्ट्याबोळ झाला त्याला काहीतरी बळकटी देण्याचं पाऊल राज्य सरकारने उचलायचं ठरवलं. लोकसभा निवडणुकीमध्ये खरं म्हणजे ज्यावेळेस विखे पाटलांनी कांदा निर्यात बंदी झाली आहे अशी घोषणा केली, ती तांत्रिक बाबीत अडकली. लोकसभा निवडणुकीच्या आधीच त्यांनी ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळेसच जर केंद्र सरकारने त्यावेळेस ते अमित भाई शहांकडे गेले त्याच वेळेस असाच तोडगा काढला असता तर न जाणो कदाचित उत्तर महाराष्ट्रामध्ये तरी फार मोठी हानी भाजपची झाली नसती. असो तो आता इतिहास झाला. आता दुधाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. समोर विधानसभा निवडणूक आहे. विश्लेषण काही असो, ग्रामीण भागातील जनतेच्या मनातून अद्यापही सत्ताधारी महायुतीच्या बाबतीतला राग कमी झालेला नाही हे वास्तव आहे. आता प्रामुख्याने हा असंतोष ग्रामीण भागात धगधगतो आहे. आता दुधाचं बघा, खडकेवाके हे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातलं निळवंड्याच्या लाभ क्षेत्रातलं जिरायत गाव. 3,000 लोकसंख्येच्या या गावात रोज 13,000 लिटर दुधाची निर्मिती होते. म्हणजे एका अर्थाने हे गाव दूध व्यवसायावर जगतं. 2 वर्षापूर्वी दुधाचे भाव 37 रुपये लिटर होते. ते आता 28 रुपये लिटरपर्यंत खाली आले. लिटर मागं 9 रुपयाचा फटका. म्हणजेच 3,000 लोकसंख्येच्या 13,000 दैनंदिन दूध उत्पादन करणाऱ्या या गावाला बक्षिशी काय मिळाली तर 2 वर्षात या गावाला तब्बल 10 कोटी रुपयांचा फटका बसला. हा फटका 3,000 लोकसंख्येच्या गावाला आहे. हे प्रमाण जर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात गृहीत धरलं तर शेतकऱ्यांचे अब्जावधी रुपये ही दुधाचे भाव पडल्यामुळं कसे गेले हे भीषण वास्तव समोर येतं. या पांढऱ्या दुधाची ही अशी काळी कहाणी नेमकी कशी आहे की मुळातच महाराष्ट्रात, गुजरात आणि कर्नाटकमध्ये आपल्या तुलनेत दुधाला अधिक भाव आहेत. कारण सहकाराचा अमूल हा गुजरातचा ब्रँड आज मुंबईवर राज्य करतो आहे. कर्नाटकामध्ये सुद्धा त्यांनी सहकार टिकून ठेवला, सरकारचं त्याला संरक्षण ठेवलं. त्यामुळे स्पर्धा आहे, सहकार तगडा आहे. गुजरात आणि कर्नाटकमध्ये सरकारचं त्याला संरक्षण आहे, म्हणून आपल्यापेक्षा तिथे दुधाला जास्त भाव आहे. या उलट आपल्याकडे जी धुरीण मंडळी आज आहेत, सगळ्याच पक्षात आहेत, त्यांना सहकार सम्राट असं संबोधलं जातं.
त्यांनी आधीच चांगली सहकारी साखर कारखाने डबघाईला आणले, मोडीच्या भावात विकून स्वतःच ते हाकायला सुरुवात केली। त्याआधी त्यांनी असेच भरभराटीला आलेले दूध संघ वाटून खाल्ले, चाटून पुसून खाल्ले। त्याचा परिणाम असा झाला, महानंदसह जवळपास बहुतांश सहकारी दूध संघ बुडाले। हा व्यवसाय मुंबई ही जी मोठी बाजारपेठ आहे तिच्यावर अर्थात गुजरातने कब्जा केला, नंतर कर्नाटकने कब्जा केला। आपलं महानंद अशक्त झालं आणि ही जी मुठभर मंडळी आहेत त्यातील बऱ्याच जणाला सहकारी दूध संघाची सुद्धा पार्श्वभूमी होती, त्यांनी स्वतःचे खाजगी प्लॅन टाकले, पावडरचे प्लॅन टाकले, चिलिंग प्लॅन टाकले। आज मुठभर मंडळींच्या ताब्यात हा व्यवसाय गेला आहे दुधाचा। त्यामुळे पावडर आणि बटर याचे जे भाव आहेत त्यानुसारच दुधाचे भाव ठरतात। म्हणून यापूर्वी एकदा दुग्ध विकास मंत्री या नात्याने विखे पाटलांनी यापुढे 34 रुपये लिटर दुधाप्रमाणे दूध तुम्हाला खरेदी करावे लागेल असं विधानसभेत घोषणा करून सुद्धा या खाजगी दूध संघांनी ऐकलं नाही। यांच्या विरोधात कारवाई करावी आणि जर यांनी दूधच नाकारलं तर राज्यभर शेतकऱ्यांमध्ये काय हाहाकार माजेल याची कल्पना असल्यामुळे सरकारला निमूटपणे शांत बसावं लागलं। आता या पावडरला सुद्धा 30 रुपये प्रति किलो प्रमाणे अनुदान देऊन जागतिक पातळीवर त्याचे भाव पडल्यामुळे त्यांनाही 30 रुपये अनुदान, 5 रुपये शेतकऱ्यांनाही अनुदान। मग आता 30 रुपये दराने या खाजगी असो सहकारी असो दूध संघांनी खरेदी करायची आणि 35 रुपये भाव या सामान्य दूध उत्पादकांना द्यायचा असं नवीन धोरण ठरलेलं आहे। अर्थात ते शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना मान्य नाही, ते या प्रश्नी आंदोलनाची जुळवाजुळव करता आहेत। तो भाग आपण बाजूला ठेवला तरी उत्पादकांना 12ही महिने किमान 34 रुपये भाव मिळाला पाहिजे, तरच हा गोरगरीब शेण काढणारा, जनावरांचं शेणमूत आवरणारा, ज्याचं घरदार त्या गोठ्यात राबतं असा घामाचा पैसा मिळवणारा सामान्य दूध उत्पादक टिकेल। जर तो टिकला नाही तर तो सत्ताधाऱ्यांना टिकू देणार नाही, ज्याची प्रचिती लोकसभा निवडणुकीत आल्यामुळे आता सरकारलाही थोडी जाग येऊ लागली आहे। आता या भेटीमध्ये आणखीन एक नवा मुद्दा पुढे आला की विखे पाटलांनी अमित शहांकडे अशी मागणी केली की ऊसाच्या धर्तीवर, म्हणजे जसा ऊसाला हमी भाव आहे, ऊसाला जशी FRP लागू केलेली आहे, तसंच दुधाच्या बाबतीत सुद्धा करावं। खरं म्हणजे तेही फार अशक्य नाही। आज 10.25 रिकव्हरी ज्या ऊसाला असेल त्याला चालू वर्षी, म्हणजे आता हे जे गळीताला ऊस येतील त्याला 3400 रुपये प्रति टन भाव देणं बंधनकारक आहे। साखर केंद्र सरकारने 31 रुपयावर भारताच्या पातळीवर भारताच्या बाजारपेठेत स्थिर ठेवली। परिणाम असा झाला की आज देशात हमी भाव असणारं ऊस हे एकमेव पीक आहे। हीच अशीच FRP जर दुधाला लागू केली आणि तेजी मंदीचा फरक या सहकारी आणि खाजगी दूध संघांना केंद्र आणि राज्य सरकारने दिला तरच दूध उत्पादक टिकेल। दूध उत्पादक, कांदा उत्पादक, सोयाबीन उत्पादक, कापूस उत्पादक यापूर्वी सगळ्याच केंद्र सरकारांचं म्हणणं असं असायचं, खाणारे टिकवायचे, पिकवणारे मारायचे। आता पिकवणारे सावध झाले आहेत, त्यांच्या गेल्या 10 वर्षातल्या अनुभवाने पोळले आहेत, त्यांना चटके बसले आहेत। त्यांनी जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे सत्ताधाऱ्यांना लोळवलं आहे। याची प्रचिती या लोकसभेच्या निवडणुकीत आली आहे। म्हणून आता दूध उत्पादकांकरता काहीतरी करणे सुरू झाले आहे, आपण त्याचे स्वागत करायला हवे। आजच्या अमित शहांच्या आणि विखे पाटलांच्या भेटीचं मी केलेलं विश्लेषण आपणास जर आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।